पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी जेव्हा गेले तेव्हा चर्चिलनी खूप त्यांनी उपहास केला आणि सर ते शेवटी म्हटलं की आम्ही आहोत म्हणून तुमचा देश चालतोय वगैरे वगैरे, उपकार आमचे माना की आम्ही तुमच्यासारख्या अनसिव्हिलाइज लोकांसाठी एवढं करतोय. आमचं एवढं मोठं साम्राज्य आहे ब्रिटिशचं की तिथं सूर्य मावळत नाही, मात्र आमची मालकीन ठरलेली, आमच्या राज्याचा मालक आमची क्वीन जी आहे ती मालकीन आहे. तुमच्या देशाचा मालक कोण राहील? गांधींनी, रुग्ण गांधींनी, पंचावरच्या गांधींनी चष्मा वर केला, डोळ्यात डोळे घातले चर्चिलच्या आणि सांगितलं की आमदार आमचा मालक राहणार नाही, खासदार राहणार नाही, मंत्री राहणार नाही, मुख्यमंत्री राहणार नाही, प्रधानमंत्री राहणार नाही, आमच्या देशाचा सर्वसामान्य माणूस हा आमच्या देशाचा मालक राहील. आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपल्या संविधानाने त्या सर्वसामान्य माणसाला वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू या सूत्राखाली गरीबातल्या गरीबाच्या मताचा अधिकार आणि श्रीमंतातल्या श्रीमंताचा अधिकार हा एकसारखा ठेवून प्रतिनिधी निवडायचा, प्रातिनिधिक लोकशाही, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आपण स्वीकारली. कारण पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी जी आहे ती तर वेगळी आहे, पण पार्टिसिपेटरी होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या देशाची ग्रामसभा, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राची, म्हणून एक प्रतिनिधी आपला प्रतिनिधी पाठवायचा, ही आपण प्रक्रिया स्वीकारली. आणि आता तो नागरिक आहे म्हणून तो मतदार आहे. मात्र आता नागरिकत्व आपण गहाण ठेवलंय, आपण नागरिकत्व विसरलंय आणि फक्त मतदार म्हणून आपण आता मतांच्या बाजारामध्ये उभे आहोत. एक असेल तर त्याच्या मताची किंमत एवढी, 10 असतील तर तेवढी, जर 1000 असेल तर तेवढी. मग काही मक्तेदार आहेत त्यांची अधिक ही. तर आपण विक्री करता आपण उपलब्ध आहोत. आणि हे सौदागर जे आहेत, हे निवडणुकीत राहणारे उमेदवार हे आपला सौदा करण्याकरता हे येत आहेत. हे विदारक एक चित्र आहे, तर वर्णन करताना मला खूप प्रचंड दुःख आहे. मात्र आपण मतदार न राहता आपण नागरिक म्हणून या देशाच्या व्यवस्थेकडे पाहिलं पाहिजे. पुढाऱ्यांच्या राजकीय पक्ष असतील किंवा त्यांच्याच सर्व दोष आहेत असं म्हणून आपल्या देशाला आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आपल्याला मोकळं होता येणार नाही. नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय, ही जबाबदारी ठेवून आता पुढाऱ्यांनाही धडा शिकवण्याचं, राजकीय पक्षांनाही धडा शिकवण्याचं काम हे आता देशातील नागरिकांना करावं लागेल. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो पैसा काय करतोय, आता देवेंद्र फडणवीस सध्या जे वगनाट्य त्यांनी जे घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे पैसा फेक तमाशा दे. बरोबर. आणि दुसरं जे आता नाट्य रंगवतात आहे तो आहे बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. आणि या दोन तमाशांमध्ये आता अशा विकेट हे आपल्याला गेलेल्या दिसल्या आहेत. ह्या विकेट जाण्याची संख्या आहे.